नवीन वर्षाआधीच एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होणार। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 40 रुपयांची घट। घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे। राज्यातल्या धरणांमध्ये 64% पाणीसाठा। मराठवाड्यातल्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट। तर कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक 19% पाणीसाठा शिल्लक। अदानी ग्रुपतर्फे कोकणात सुरू करण्यात येणाऱ्या ग्रीन एनर्जी कंपनीला कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातनं विरोध। बुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातनं या कंपनीसाठी पाणी देण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यानं नागरिकांचा विरोध। रिफायनरी राजापूर तालुक्यातच व्हावी यासाठी विल्हे देशक्रोशी संघटना सक्रिय। विल्हे देशक्रोशी संघटना घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। नंदुरबारमध्ये केंद्र सरकार विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। 146 खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात केली निदर्शन। रायगडच्या उरणमध्ये आम आदमी पक्ष आक्रमक। इंडिया आघाडीतील खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध। सांगलीमध्ये काँग्रेसकडनं भाजप सरकार विरोधात आंदोलन। संसदेतल्या 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचं आंदोलन। प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारमधील अंगणवाडी सेविका संपावर असल्यानं गेल्या 14 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातल्या 2585 अंगणवाड्या बंद। पोषण आहाराचं वाटप बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढण्याची भीती। पालघर जिल्हा परिषदेच्या 8 कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता। जिल्ह्यातल्या डहाणू आणि जव्हार प्रकल्पातील 73 रस्ते विकसित करण्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला। नगरपालिकेच्या कामावर बीडचे न्यायाधीश नाराज। 15 दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं न्यायाधीशांनी नगरपालिकेला लिहिलं पत्र। टँकरने पाणी पुरवठा करण्याची केली विनंती। कोल्हापूर महापालिकेविरोधात नागरिकांचं आंदोलन। महापालिका कचरा उचलतच नसल्यामुळे नागरिक आक्रमक। आंदोलकांनी मनपा अधिकाऱ्यांची बनवली होर्डिंग्स। मी कचरा खातो असा होर्डिंगवर मजकूर। वर्षा पवार यांनी आपल्या शेतात विहिरी घेण्यासाठी 3 लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा प्रकार समोर। वर्षा पवार या रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत। तक्रार केल्याच्या 3 वर्षांनंतर वर्षा पवार यांनी 3 लाख रुपयांची रक्कम शासनाला केली परत। घरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश। अहमदनगरच्या मालदाड रोड परिसरातला एका घरात शिरला होता बिबट्या। रत्नागिरीत फिरण्याच्या या जागेच्या यादीमध्ये भर। कोकणातील कातळ शिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू। पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरंदरच्या चिंतामणी राऊतने पटकावलं सुवर्ण। वीरगावच्या चिंतामणीची सुवर्ण कामगिरी। वाशिम बाजार समितीत सोयाबीनला 4600 रुपयांचा भाव। सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ। ग्रामस्थ भयभीत। तस्कराकडनं शेतकऱ्यांच्या फळबागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरुवात। घोडे बाजारात उत्तर प्रदेशच्या बरेलीतील राधा या घोडीची जोरदार चर्चा। राधाची किंमत तब्बल 1 कोटी रुपये। सांगलीत सापडले कोरोनाचे 2 रुग्ण। मनपा क्षेत्रातील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण। सांगली जिल्ह्यातले आरोग्य प्रशासन सतर्क। 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार। पैशासाठी स्वतःच्याच आईवडिलांनी मुलीवर सामूहिक अत्याचार घडवून आणल्याची पीडितेच्या काकीची तक्रार। भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातली घटना। 6 जणांना अटक। बार्शी धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी इथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात। 3घांचा मृत्यू। काल संध्याकाळची घटना। कार्तिक यादव, ओमकार पवार, ओम आतकरे अशी तरुणांची नावं। तिघही धाराशिव जिल्ह्यातले रहिवासी। अहमदनगरच्या शेवगावमध्ये शेतकरी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत लुटलं। बलात्काराची धमकी देत संसार उपयोगी साहित्य लंपास केल्याची माहिती। शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेजवळ खासगी बसचा अपघात। बसमधल्या 20 पैकी 6 प्रवासी जखमी। तुळजापूर औसा महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात। अपघातात 4 जणांचा मृत्यू। 4 पैकी 3 जण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती। चंद्रपूर शहराजवळील महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात 2 वाघांचा मुक्त संचार। वाघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यातील सोनसुरे येथे अंगणामध्ये गाडी लावल्याच्या वादातनं बाप लेकाला मारहाण। गंभीर जखमी झालेल्या नारायण कावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू। 4घांवर गुन्हा दाखल। कारागृहामध्ये कैद्याकडनं मोबाईलचा सर्रास वापर। हत्येच्या आरोपातील गुंड अमन मानेचा कारागृहातला फोटो व्हायरल। फोटो कोल्हापूरमधील कळंब जेलमधला की बिंदू चौकातल्या जेलमधला याचा तपास सुरू।
छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील काही दिवसात जोरदार कारवाईचा धडाका. तब्बल 1,03,50,000 रुपयांचा 1032 किलो गांजा केला नष्ट. परभणीमध्ये पिस्तूलचा धाक दाखवत धमकी देणाऱ्याला अटक. आरोपीकडे 4 पिस्तूल, 3 मॅगझीन, 6 जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शिर्डी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा. पोलिसांकडून 4 परप्रांतीय पीडित मुलींची सुटका. एका महिलेला अटक. नाशिकच्या देवळाली कॅम्प लष्करी हद्दीत टेम्पो आणि दुचाकीचा अपघात. अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा मृत्यू. जालन्याच्या पानेवाडी गावात पूर्ववैमनस्यातनं गोळीबार. घटनेमध्ये 35 वर्षीय युवक जखमी. पळ काढणारा आरोपी ग्रामस्थांकडून पोलिसांच्या हवाली. अहमदनगर पालिकेच्या आवारात 12 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगेंसह खासदार सुजय विखेंची उपस्थिती. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील वाटबरे येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन. खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आयोजित बैलगाडा शर्यतीत सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या अनेक बैलगाडा शौकीनांचा सहभाग. 21 डिसेंबर म्हणजे वर्षातला सर्वात लहान दिवस. या निमित्ताने राजेंद्र साळुंखेने टिपली चंद्र आणि सूर्याची खास छायाचित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.